ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरात घडली। सम्राट भालेराव वय वर्ष 16 असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। सम्राट हा नाशिक रोडवरील डायनानगर येथील जयभवानी रोड परिसरात राहत होता। मिळालेल्या माहितीनुसार सम्राटला गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं। तो सतत मोबाईलमध्ये गुंतलेला असायचा असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं। काल रात्रीच्या सुमारास तो एका ऑनलाईन गेममध्ये पैसे हरला। या पैसे हरल्याच्या नैराश्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि आपलं जीवन संपवलं। या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये। सम्राटच्या पश्चात त्याची आई आणि 2 बहिणी असा परिवार आहे। तो घरातील एकमेव पुरुष सदस्य असल्यानं सम्राटवर कुटुंबाची मोठी जबाबदारी होती। मात्र त्याच्या आत्महत्येनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेनंतर तरी पोलीस प्रशासन अशा प्रकारे ऑनलाईन जुगार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल का, असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय। उपनगर पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 9/7/2025 रोजी एका अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलाने गळफास घेतल्याबाबत अकस्मात मृत्यूचे नोंद क्रमांक 122/25 दाखल केलेली आहे। मयत मुलाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की सदरचा अल्पवयीन मुलगा हा विंझो नावाचा ऑनलाईन ॲप गेम खेळत होता। त्या गेममध्ये त्याचं आर्थिक नुकसान झालं असल्याचं त्यांचा संशय आहे आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी असं नातेवाईकांचं म्हणणं असल्याने त्याबाबत आमचा तपास सुरू आहे। सम्राट भालेराव हा वयाने 16 वर्षाचा तो मोबाईलमध्ये गेम खेळायचा आणि ते गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं, त्यांनी स्वतःचा जीवाचा हे करून टाकला। त्याच्यानंतर माझी एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि जे गेम आहे हे सहज बंद करून टाका का दुसऱ्याला हानिकारक हे। आम्ही ते एवढंच आहे का तुम्ही थोडं त्याच्यावर लक्ष घाला। म्हणजे तो गेम मध्ये पैसे हारला हा, पैसे हारला तो आणि आत्महत्याचे प्रकार, पण 16 वर्षाचा मुलगा होता तो। हे माझं एवढंच म्हणणं आहे का या गोष्टीपासून पोरांनी बी दूर राहावं। बरं त्याच्या पश्चात कोण कोण आहे? दोन मुली, आपली आई आहे, दोन बहिणी आहे, वडील नाही? वडील नाही, आणि मग एकच घरातला तोच हे होता।